नमस्ते. आता आपण श्री शरद मुठे मुठे वडगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांच्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आहे. नवीन लागवड केलेली आहे. ड्रिप लाईन डबल ओढलेली आहे. शरदराव कोणती जात आहे हो? ही अजय अंकुर व्हरायटी. अजय अंकुर. हो. आणि दोन ओळीतलं अंतर किती? हे कमीत कमी 9 फूट आहे सरासरी. 9 फूट. बघा, हा 9 फूट आणि दोन रोपांमधलं 2.5 फूट. मला इतका आनंद झालेला आहे 9 फूट. कारण की वांग्यामध्ये आता आपण पुढच्या वर्षी 10 फूट बाय 4 फुटावरती लागवड करणार आहोत. यांनी 9 फूट आणि 2.5 फुटावरती केलेली आहे. कारण की 8 फुटावरती सुद्धा 2 ते 2.5 महिन्यात आपल्या ओळी एकमेकांमध्ये जाम होऊन जातात. 9 बाय 2.5 ची लागवड आहे. तुम्हाला वांग्याचा किती अनुभव? आणि मागच्या वर्षी वसून करतो वांगे. मागच्या वर्षीचा अनुभव सांगा, काय होता मागच्या वर्षीच म्हणजे तुमचं बाकी काहीच नव्हतं वापरलं. फ्लोरा सुपर आणि डॉक्टर जी वापरलं होतं. फ्लोरा आणि डॉक्टर जीच वापरलं होतं. त्याचा अनुभव कसा होता? फ्लोरा आणि वांग्यामध्ये चांगल्या कंपन्या फेल करून टाकते. एवढं जबर लागा जेवढा खतरनाक होता का. डॉक्टर जी आणि फ्लोरामुळे ना कळी वाढते आणि सेटिंग चांगली होते. नाही लाग, परंतु तुम्ही बाकीचं काहीच घेतलं नव्हतं. बाकी काहीच नाही, फक्त 2 आयटम वापरले फक्त मी कंटिन्यू. डॉक्टर जी आणि फ्लोरा 2 का 3च फवारणी केल्या आणि जिगरा पॉवर प्लस ची एक फवारणी केली फक्त आळीसाठी. त्याच्यावर शेंडाळीचा विषयच नाही आला. अंतर जास्त असल्यामुळे ते शेंडाळी विषयच नाही. त्यात थोडं शिल्लक घ्या जिगरा पॉवर. जिगरा पॉवर प्लस एकदा वापरलं होतं त्यांनी. शेंडाळीचा विषयच आलेला नव्हता. परंतु सगळ्यात महत्वाचं काय आहे की वांगे हे पीक असं पीक आहे जे वर्षभर फळ देतं किंवा उत्पन्न देतं. त्यासाठी वांगे पिकाला जमिनीद्वारे कंटिन्यू शेड्यूल करणं गरजेचं असतं. का तर जर तुम्ही एक दिवसाआड तोडा करत आहात, जर त्याला कंटिन्यू वर्षभर माल लगडतोय तर त्याला खालून जमिनीद्वारे पण त्याला तितकंच सपोर्ट होणं गरजेचं असतं. तर आता शरदरावांनी मागच्या वर्षी डॉक्टर जी आणि फ्लोरा तर वापरलं होतं, जिगरा पॉवर प्लस पण वापरलं होतं. पण आता ह्या वर्षी त्यांना पहिल्यापासून, आता काल कधी लागवड केली? 4-5 दिवस झाले. आता आजपासून त्यांना पहिलं शेड्यूल आपण देत आहोत. आज तारीख आहे 30 मे 2026 आणि आज आपण त्यांना हफा गोल्ड आणि सेक्युराची पहिली ट्रीटमेंट देतोय. या मागच्या वर्षी काही मर झाली का? नाही, मर नव्हती. मरेला तुमचं शेड्यूल उशीर चालू केलं तुम्ही. नाही, हा पण तुम्ही अगोदर जे लागवड केली त्याच्यामध्ये मर झाली होती. कमीत कमी 20% होती. 20% मर होती. आता आपण सेक्युरा हफाक सोबत देणार आहोत. तर सेक्युरा दिल्यानंतर मरचा त्यांचा अनुभव काय हे अजून 15-20 दिवसांनी आपल्याला ते सांगणारच आहेत. परंतु आता ह्या शेतकऱ्याने मागच्या वर्षी पहिल्यांदा वांग केलं होतं. आपल्या डॉक्टर जी आणि फ्लोरामुळे त्यांना प्रचंड सेटिंग झाली होती. जिगरा पॉवर प्लस मुळे त्यांना आळीलाही चांगला कंट्रोल मिळाला होता. परंतु जे महत्वाचा आपला मुद्दा आहे की शेतकऱ्याचा उत्पादन खर्च आणि येणारं उत्पादन ह्याच्यामध्ये आपल्याला मोठी तफावत करायची आहे. म्हणजे उत्पादन खर्च कमीत कमी लेवलला आणून उत्पन्न जास्तीत जास्त लेवलला नेऊन शेतकऱ्यांना सर्वात जास्त किफायतशीर पीक वांग कसं ठरवता येईल आणि त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा त्यातून कसा मिळवून देता येईल हे आपलं टार्गेट आहे. ह्या वर्षी आपण काय करू, वहीवरती सगळा हिशोब लिहून ठेवू. आता हे साधारणतः 15 गुंठे आहे. किती खर्च झालाय आणि किती उत्पन्न आलं. ही जात अजय अंकुर आहे ना? अजय अंकुर. हा, तर अजय आमच्या लोकांना फेमस बाजारात खायला. तर ह्या अजय अंकुर व्हरायटीचं अनालिसिस आणि खर्च आणि येणारं उत्पादन ह्याचा ताळेबंद आपण तुमच्या समोर ठेवू. आपण ह्याच्याही आधी खूप सारे शेतकरी आता आपले लिहून काढतायत खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद. परंतु हे तरुण शेतकऱ्यांना मी नेहमी सांगत असतो, जोपर्यंत तुम्ही टक्केवारीत शेती करणार नाहीत, माझा खर्च जर 20,000 रुपये झालेला आहे आणि मला जर 1 लाखाचं उत्पादन झालेलं आहे तर तुमचा नफ्याची टक्केवारी झाली 500%. बरोबर. जर तुमचा तो खर्च तुम्ही 15,000 आणला आणि उत्पादन 90,000 जरी झालं तरी ती 500%ची टक्केवारी तुमची 600% होणार आहे. टक्केवारीमध्ये शेती करणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या शेतकऱ्यांना त्या पद्धतीने आता सध्या बाळकडू किंवा ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतोय. ह्या वांग्याचं परत दुसरं निरीक्षण आपण 15 ते 20 दिवसांनी करूया. तोपर्यंत धन्यवाद.